तालुक्यातील नागाव इथं जमिनीच्या वादातून दोन गटांमध्ये भीषण संघर्ष झालाय। तलवार, कोयते, हॉकी स्टिक आणि लोखंडी रॉड सारख्या धारदार शस्त्रांनी झालेल्या हल्ल्यात 9 जण जखमी झाले असून त्यापैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे। या प्रकरणी शिरोली MIDC पोलिसांनी तब्बल 40 जणांवर गुन्हा दाखल केला असून अनेकांना ताब्यात घेतले। नागाव इथल्या वड्याचा मळा परिसरात गुरुवारी दुपारी 3च्या सुमाराला जमिनीच्या वहिवाटीच्या रस्त्यावरून सुरू असलेल्या जुन्या वादाला हिंसक वळण लागलं। प्रभाकर ऐतवडे आणि चौगले कुटुंबियांमध्ये अनेक वर्षांपासून वाद सुरू होता। महसूल विभागाच्या कागदोपत्री नोंदीनुसार हा रस्ता ऐतवडे यांच्या मालकीचा असल्याचं स्पष्ट झालं होतं। दरम्यान प्रभाकर ऐतवडे आपल्या हद्दीत कंपाऊंडचे काम करत असताना चौगले गटानं बाहेर गावाहून 30 ते 35 नातेवाईकांना 4 ते 5 कारमधून घटनास्थळी बोलावलं। दोन्ही गटात जोरदार वादावादी झाली आणि त्यानंतर तलवारी, जंबिया, कोयते, फायटर, हॉकी स्टिक आणि काठ्यांनी प्राणघातक हल्ला करण्यात आला। या हल्ल्यात दीपाली ऐतवडे, सुधाकर ऐतवडे, हर्ष ऐतवडे यांच्यासह एकूण 9 जण जखमी झाले असून त्यांच्यावर कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। तिघांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात येते। हल्लेखोरांनी दीपाली ऐतवडे यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने आणि आयफोन जबरदस्तीने हिसकावून घेतल्याचा आरोप आहे। तसंच शेतातील गहू पिकाचंही मोठं नुकसान करण्यात आले। या घटनेची माहिती मिळताच शिरोली MIDC पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांना पाहताच आरोपी उसाच्या शेतातून पळून गेले। घटनास्थळी मोठ्या प्रमाणात शस्त्रांचा खच आढळून आला। या प्रकरणी महादेव चौगले, राजेंद्र चौगले यांच्यासह अनेक आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून अन्य फरार आरोपींचा शोध सुरू आहे। शिरोली MIDC पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आलाय। या घटनेमुळे नागाव परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झाले।